हाय फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी पुणे सोलापूर रोडवरती प्रवास करते आहे। जेवणाची वेळ झालेली आहे। रस्त्यामध्ये मला खूप ढाबे दिसत आहेत, पण तुम्हाला माहिती आहे माझं फेवरेट एकच ठिकाण आहे आणि ते आहे हॉटेल आमराई आणि मी त्यांच्याकडे जाऊन जेवणार आहे। एवढा मी प्रवास करून उन्हातनं आल्या ही घनदाट सावली असलेली आमराई दिसली आणि मन असं प्रसन्न झालं आणि आले आणि बघते तर काय सगळीकडे नुसते आंबेच 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 लटकलेले। मी नेकलेस घातला होता पण कानातलं घातलं नव्हतं, त्याची कमी या आंब्यांनी पूर्ण केली आहे। तुम्हाला सांगते हे इतक्या खाली आहेत ना, एखादा लहान मुलगा पण असा व्यवस्थित तो आंबा तोडू शकतो। ऑसम वाटतंय ना इथे। मागच्या वेळी मी आले होते त्यावेळेला थंडी होती, तेव्हा 2 प्रकारची ताटं मिळत होती। एक हुरडा पार्टीसाठी ताट मिळत होतं आणि एक मासवडीचं ताट मिळत होतं। आता उन्हाळा सुरू झालेला आहे, आता मासवडीचं ताट मिळतंय आणि आमरसाचं पण ताट मिळतंय। चला आपण बघूयात कसं कसं काय काय आहे ते। पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावरती आलेली आहे। त्या एसीच्या हवेतनं या गार मोकळ्या वातावरणात आलेली आहे आणि आंब्याची सावली तुम्हाला माहितीच आहे, आंब्याची सावली खूप थंड असते आणि इथे एकदम थंड आणि असं रिलॅक्स वाटतंय, खूप मस्त वाटतंय। आणि मी ऑर्डर दिलेली आहे आणि आता ताट येईल आणि ते कसं आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे। आली आली माझी थाळी आली, किसनजी माझी थाळी घेऊन येत आहेत। एन्जॉय करा। एन्जॉय करते, पण त्याआधी माझे आणि माझ्या व्ह्युअर्सचे काही प्रश्न आहेत ते विचारते। अहो मी एकच थाळी मागवली आणि तुम्ही तर 2 थाळ्या दिल्या आहेत, हे काय आहे? एकच थाळी आहे ही आपली। थाळीमध्ये हे पूर्ण बसत नाही ना, त्यामुळे आपण त्यामध्ये सॅलड वगैरे सेपरेट देतो, जेणेकरून व्यवस्थित देता येईल या हिशोबाने। म्हणजे 199 मध्ये तुम्ही एवढं सगळं देता? हो, 199 मध्ये आपण हे सर्व देतो। त्यामध्ये फक्त एक भाजी ऑप्शनल असते। अच्छा, म्हणजे कसं? म्हणजे आपण आमरस थाळीमध्ये 2 भाज्या येतील, ऑप्शनल मग तुम्ही दुसरे त्यामध्ये घेऊ शकता। अच्छा, म्हणजे किसनजींना असं म्हणायचंय की यांच्याकडे मटकी मिळते, वांग मिळतं आणि पिठलं मिळतं, तर याच्यापैकी कोणत्याही 2 तुम्ही आयटम निवडू शकता। म्हणजे एक तर मटकी पिठलं घेऊ शकता, वांग पिठलं घेऊ शकता, वांग मटकी घेऊ शकता, जसं तुम्हाला कॉम्बिनेशन आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता। पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी ताटामध्ये त्यांनी सगळं ठेवलेलं आहे, म्हणजे ही एक ऑप्शनल भाजी सोडली ना तर 199 मध्ये एवढं सगळं तुम्हाला मिळणार आहे। किसनजी, हा आमरस अनलिमिटेड आहे का? आपण 1 टाइम या प्लेट मध्ये देतो, तो येतो, त्यानंतर ऍडिशनल फक्त चार्ज लागतो 70 रुपये एका प्लेटला। अच्छा, 70 रुपये दिले की अजून एखादी प्लेट तुम्ही खाऊ शकता, नाहीतर तुम्ही तसा हा भरपूर देता जा। हो। आणि हा आमरस तुमच्या बागेतला आहे का? हो, आपल्या केशर आंब्यांचा। हा केशर आंब्यांचा आहे? हो। अच्छा, म्हणजे तुमच्या बागेतला आहे? यस, आपल्या बागेतला। मी एवढी सगळी थाळी दाखवली, पण भात कुठे गेला? थाळीला भात असतोच, तुम्ही सुरू करा, मी गरमागरम घेऊन येतो। पहिला मान आमरसाचा। हा केशरचा आमरस आहे, मी पहिल्यांदाच खाते, कारण आमचा जन्म सगळा ना हापूस आंब्याचा आमरस खाण्यात गेलेला आहे। पण हा केशरचा पण भलताच सुंदर लागतोय, टेस्टी आहे, टेस्टी। आज मी त्यांना ना सांगितलं भाकरी नको, आमरसा बरोबर पोळी छान लागते, म्हणून मी पोळ्या मागून घेतल्या। आहा हा हा,
वा वा, मज्जा आली. गरमागरम भात. हा हा हा, मस्त. आता या सगळ्यावरती मी ताव मारते. मस्त जेवण झालेलं आहे आणि आता या हॅमॉकवरती मी लवंडून या झोक्याचा आनंद घेते. आ हा हा, सुख सुख म्हणजे काय ते हेच असतं. मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला पत्ता सांगितलेला आहे, पण आता पुन्हा सांगते. पुण्यापासून उरळी कांचन 30 किलोमीटर आहे आणि त्याच्या पुढे एक 7-8 किलोमीटर आलात रस्त्याच्या डावीकडे तुम्हाला हे हॉटेल दिसेल. नक्की या आणि फॅमिलीसह या सुंदर वातावरणाचा आस्वाद घ्या. बाय.